बापा 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 किती बोलते हे पोरगी. शिकेल सवयला म्हणते आणि शिकेल सवय पोरगी अशी बोलतात का? अशा बोलतात का? मोठ्याचं मानसन्मान नाही. आम्ही म्हणून राहिलो ना, आम्ही म्हणून राहिलो ना की जॉब नाही करायला लागत म्हणून ना. मग हे आमच्या पोरासंग प्रेम करते तर मला काय होते? आता बाईची जिंदगी तेच आहे ना. मग आम्ही काय केलं नाही कामं घरचेच कामं करावं लागतात. पण आम्ही नाही म्हणतो जॉब करायचं. मग हिचं इंडिपेंडन्सचं काय मुद्दा आहे बाबा? इंडिपेंडंट काय करावं लागते? इंडिपेंडंट करावं लागते. घरात खायला नाही आमच्या. सोनं आहे लहान आहे सगळं आहे. मग जॉब कायसाठी पाहिजे म्हटलं? आमच्या घरात नाही करत बाबा, पुरी नाही करत आणि सुनही नाही करत. आजी मी मानसन्मानानेच बोलत आहे ना. मी कुठे रॉंग बोललेले आहे? मी काही गलत नाही बोलले. फक्त मी माझं एक इंडिपेंडंट जे आहे जीवन ते जगण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या स्वतःचं काहीतरी एक फ्युचर माझं गाठण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यासाठी तुम्ही मला चांगली तारीफ करायला पाहिजे माझी. तुम्ही बोलत आहे की आमच्या घरच्या सुना आमच्या घरच्या मुली जॉब करत नसतात. तर जॉब केल्याने काय वाईट आहे याच्यामध्ये? वाईटच काय आहे? काहीच वाईट नाही आहे याच्यामध्ये. मी एवढे शिकले वगैरे सवरले, मग याचा फायदा काय आहे? मी आई बाबांना सांगितलं होतं आधीच. आईला आणि बाबाला विचारा तुम्ही. जेव्हा लग्नाची तारीख पाहायला आले होते ना, मी त्यावेळेस म्हटलं होतं यांना की आई मी माझी शिकण्याची इच्छा आहे आणि माझ्या काही जॉब करण्याची इच्छा आहे बँकेमध्ये. तर आई बाबा म्हणाले की हो म्हणे बेटा काही नाही म्हणे, जशी आमची मुलगी म्हणे तशी तू आहेस म्हणे. आमची मुलगी पण खूप शिकलेली आहे म्हणे. असं मला म्हणाले होते हे. विचारा ना आई बाबा, बोला ना तुम्ही, सांगा ना आजीला. माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं तुम्हाला की मुलीची शिकण्याची इच्छा आहे बा आणि जॉब करण्याची इच्छा आहे. मी दिद्यांसोबत प्रेम करते म्हणजे हे नाही की मी माझ्या स्वप्नासोबत सॅक्रिफाईस करेल. प्रेम म्हणजे काय सॅक्रिफाईस नसते पूर्ण. आई मुलगी बरोबर बोलत आहे. ती पोरगी काय चुकलं त्या पोरीचं? तेवढी शिकलेली आहे. आजकाल सर्वच मुली इंडिपेंडंट आहेत. काही करण्याची इच्छा आहे तिची. बरोबर आहे ना? जाऊ दे ना. काय चुबास रे तू? अर्जुन चुबास, तुला काय लागते? मी बोलेल ना, मोठी बाई बोलली घरातली म्हटलं तर तुमच्या चमचासारखं मनामध्ये बोलणं चांगलं नाही आहे. ती पोरगी पाहिजे ना, चिटकभर पोरगी माझ्यासंग जबान लढवली. एखादी म्हणते हो ना आजी, हो ना मला सर्व मंजूर आहे मला. हे जर हिचं खरं प्रेम असतं ना, तिनं म्हटलं असतं असं की मी तयार आहे, मला काहीच नाही, मी जॉब नाही करणार, तुम्ही जसे म्हणसाल मी तसेच. आम्हाला अशी पोरगी पाहिजे बा. अशी पोरगी मला आवडते. मला अशी पोरगी इंडिपेंडंट राहणारी पोरगी मला नाही आवडत. अशी सुन नाही पाहिजे बापा मला. माझ्या घरात सुन नाही पाहिजे अशी मला. आजीबाई अशी पोरगी म्हणजे कशी पोरगी? तुम्हाला काय दिसलं ना पोरीत नाही म्हटलं अशी पोरगी? त्याचा मतलब समजते का तुम्हाला? अशी पोरगी काय गलत आहे ना पोरीमध्ये? माझी पोरगी बरोबर बोलली ना आजीबाई? तुम्ही काही बोलायला का? आम्ही ऐकू राहिलो तर आम्ही पोरीवाले म्हटलं तर काही नाही ऐकणार म्हटलं. काही बोलसान तुम्ही तर ऐकणार आहो का आम्ही? आमच्या गोष्टी पुढे झालेल्या होत्या. ताईला आणि भाऊला विचारा ना, आले होते आमच्या घरी. रिश्ता घेऊन आले होते तर आम्ही बोललो होतो ना. धीरे तू पण आला होता ना बेटा? तुला सांगितलं ना आम्ही. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या ना. मग आता तुम्ही मधामध्ये असे मुद्दे उचलत आहे तर आम्ही काय करायचं? आमची मुलगी आहे, तुम्हाला पण मुलगी आहे. तुम्ही म्हणता ना आजीबाई तुम्हाला 4-4, 5-5 नातं आहे म्हणून. त्यांच्या लग्नामध्ये जर असं गैरवर्तन जर लोकांनी केलं असतं, तुम्ही काय केलं असतं? जशी दुसऱ्याची पोरगी तशी आपली पोरगी. तुम्हाला समजत नाही? एवढा तमाशा बनवून ठेवलाय तुम्ही. माझ्या पोरीला बोलू राहिले. माझी पोरगी तुम्हाला उत्तर देत आहे याचा मतलब हे नाही आहे की माझी पोरगी उद्धट आहे म्हणून. उद्धट त्या लेखाला म्हणतात जे रॉंग बोलतात, गलत बोलतात. माझी मुलगी सर्व सटीक आणि सही बरोबर बोलत आहे. तिचं काही चुकलेलं नाही आहे. मग तुम्ही काय म्हणता? आधी म्हणायला पाहिजे हो 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 आणि मग नंतर काय म्हणायला पाहिजे? नाही 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 मी करणार, मग भांडणं होतील ना. आधी गोष्टी ज्या बोलल्या त्या बरोबर असतात. माझी पोरगी काहीच चुकली नाही, माझी पोरगी बरोबर बोलवली. हो 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 बापरे, हे वाईट टीचर. बरोबर आहे ना. माय सगळी टळटळ करते. एवढी टर्री माय आहे म्हटलं तर पोरी आहे माय सगळी टर्री आहे तर पोरी लेख कशी नाही राही ना. माय लेख एकसारखीच आहे वाटते माय. का मायची शिक्षा घेतलेली आहे पोरीनं पुरी. पाहिजे ना ते बी कशी बुरवली माय. आदर सत्कार नाही, पाहुण्यांचा काही नाही. तिच्या वयानं मोठी म्हटलं मी. तिच्या मायच्या उमरच्या पण अशी बुरवली मला बी उतरून. हे काय बोलणं पद्धत आहे का पाहुण्यांसंग बोलायची? काकू कशाला इतकं वाढत आहे तुम्ही? पहिल्या गोष्टी झालेल्या आहेत ना. आम्ही साक्षी या गोष्टींचे म्हटलं. सगळे गावातले लोक आम्ही साक्षी म्हटलं या गोष्टीचे. ह्या भाऊला आणि ह्या ताईला विचारून घ्या ना तुम्ही. आमच्या समोर सर्व गोष्टी झालेल्या आहेत. यांनी पण होकार दिला होता. मग त्यानंतर गोष्ट एवढी वाढली ना. आता मुलं मुली भेटले, बाहेरसोबत गेले, सर्व गोष्टी सोबत राहिले. आता आमचं गाव आहे बापा हे. गावातनी कसं असते पण तरीसुद्धा आम्ही लोक म्हणजे नवीन पिढीच्या सोबत चालण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तर गावात राहतो. तुम्ही तर सिटीमध्ये राहता. मग तुमची सोच एवढी छोटी आहे का की सुनीला जॉब करण्याचा अधिकार नाही आहे? सुनीनी चूल आणि मूल अशा क्रूर प्रथेमध्ये पडून राहायला पाहिजे? तुम्ही बी आजच्या जनरेशन सोबत चालायला पाहिजेत ना. सर्व बदलत आहे. अब इंडिया बदल रहा है. पाहत ना का तुम्ही? सर्व गोष्टी आता पाहिजे राहिलेल्या आहे का? मुली आजकाल म्हटलं मुली प्लेन चालवत आहे, प्लेन विमानं पुढे चालू राहिल्या म्हटलं. आता काही तसं राहिलं नाही आहे म्हटलं. तिथं फक्त नुसतं जॉब करायचं म्हणताय. ती बँकेमध्ये जॉब करायची तयारी करते मुलगी. तिचं स्वप्न आहे बँकेमध्ये जॉब करण्याचं. मग तिचं स्वप्न सॅक्रिफाईस करेल का ती? तुम्हाला कळत नाही आहे का काकू की मुलगीचं म्हणणं काय आहे? काही समजणार नाही शवंताबाई. हे आजीबाईला काही समजून नाही राहिलं. ते आजीबाई ठरवूनच आलेली आहे म्हटलं की हे लग्न होऊच द्यायचं नाही आहे, शाळेचं लग्नच नाही होऊ द्यायचं आहे. मी पाहतो ना ते आजीबाई आल्या पण नुकसान कळत ह्या गोष्टीत नाही. हे असंच केलं ते तसंच केलं, चहा पेत नाही आम्ही, धमकं करत नाही. तुम्ही विचार करून आले आजी करून की होऊ द्यायचं नाही लग्न म्हणून आहे ना.
ताई रेखाताई आणि सुलेमान भाऊजी, सांगा बरं तुम्ही जाता तुम्ही आले होते म्हणजे 1 महिन्या अगोदर आले होते, जेव्हा तुम्ही रिश्त्याची गोष्टी केल्या होत्या, पक्क केलं होतं, सर्व गोष्टी झाल्या होत्या की नाही बरं? हां, मग आता तुम्ही तुमच्या आईला सांगितलं का बरं नाही की मुलीची जॉब करण्याची पण इच्छा आहे? काय खोटं आहे आमच्या मुलीमध्ये? हां, तुम्ही एवढं केल्यानंतर पूर्ण झालं बा, लग्न करायचं राहिलं तर फक्त लग्न करायचं राहिलं तर आता म्हणतात तुम्ही असे तितंबे उभे करून ठेवले म्हटलं तर आमच्या पुरुषा मनावर काय भीतीन बरं? हां, काय भीतीन आमच्या पुरुषा मनावर? तुम्हाला कळत नाही काय गोष्टीचं भान नाही आहे का तुम्हाला? आई हा आम्हाला सांगितलं होतं पूर्वीवाल्यांना, हा पुरीच्या आई वडिलांनी सांगितलं होतं आम्हाला की पुरीची जॉब करायची इच्छा आहे म्हणून. हा करू दे ना, मग काय होते, आम्हालाही प्रॉब्लेम नाही आहे काही. हो ना आई, मला पण नाही प्रॉब्लेम बा. माझी सून करीन तर माझी सून जर जॉब करीन तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हटलं. त्या बिचारी इच्छा असेल तोपर्यंत ते जॉब करीन. ना काही आमचा नकार नाही आहे गोष्टीला. आम्ही बोललो होतो बा असं, या लोकांसोबत बोललो होतो बा आम्ही असं. तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला माहीत नाही आहे, समाजात राहत नाही तुम्ही, समाजात मी राहतो म्हटलं. हां, सगळे म्हणतील ना, हां सगळे म्हणतील मला बिंदुवती बाईची सून नाचून जॉब करते. हां, माझ्या किती खालीपणा होईल मग? हां, तुम्हाला समजते काही रिश्तेदारी काय असते, बिरादारी काय असते? हां, मी राहून आहे म्हटलं सगळ्यात नाही. माझ्या किती मान सन्मान आहे. हां, गावाले गुजरातले म्हटलं पुरं म्हटलं तिथं लोक मानतात मला तिथं. हां, म्हणतील बाय तुमची सून जॉब करते का? हां, 1 मिनिट काकू, हां मला आता माझं तोंड खोलू नका. सर्व गोष्टी माहिती आहे मला. काहून? तुमच्या मोठ्या मुलाची मुलगी, हां तुमची नात, हां तुमची नात म्हटलं पुण्याला काय करताय? हां, जॉबच करताय ना नात तुमची? जॉब करताय ना तुमची नात पुण्याला? इंजिनियर आहे ते, सॉफ्टवेअर इंजिनियर करत आहे ना? हां, तुमचे नातजाबाई पण तिथे आहेत पुण्यालाच, ते पण जॉब करत आहेत. मग ते करत नाही आहे का? दोघं पण हस्बंड वाईफ कमवत आहे ना? मग तुमची पोरगी करू शकते जॉब, तर तुमची नातसून करून नाही करू शकत जॉब? हां, मला सर्व माहिती आहे, मी सर्व गोष्टी काढलेल्या आहेत. हां, मला सुशीलाने सांगितलं तर मी पूर्ण जानकारी काढली. आमचे पण रिश्तेदार आहेत दूरपर्यंत. मी सर्व तुमचं नाव वगैरे करून पूर्ण माहिती काढली. अरे माहिती तू काय जासूसी करोली का वा? तू लेडी ACP प्रद्युम्न आहे का वा तू? अरे बापरे, हां जासूसा करोली का आमच्या तू म्हटलं? एकूण तुम्ही खबऱ्या काढवली. कोण आहे तू? हां, कोण आहे? शेजारी नाही बापा, आणि शेजारी सगळी आहे ना? हां, ह्या शेजारी धर्म आहे का म्हटलं? आमच्या चपलसा करोली का तिकडं? हां, शोभतोय तुले आमच्या माहिती काढवली इकून तिकून. ते शेजार धर्म तर तुम्ही समजतात शेजारी आहे म्हणून. ना आमच्या गावात नाही आहे म्हटलं तसं. हां, ना आमच्या परिवारात आहे. हे जे गाव आहे ना म्हटलं, हां हे पुरा आमचा परिवार आहे म्हटलं. तर तुमच्याकडे असते शेजार धर्म. आमचा शेजार धर्म नाही आहे म्हटलं. हां, आमच्या इथनी रिश्तेदारपेक्षा बी सगळे म्हणजे आम्ही यावं म्हटलं एकामेकाचे. हां, रिश्तेदार तर काहीच्या काही येतात म्हटलं. काही होऊ द्या, हां आपल्यासोबत गलत होऊ द्या, खुशी होऊ द्या, हां काही असू द्या, दुःख असू द्या आपल्याला. ते रिश्तेदार काय कामाचे आहेत? हां, रिश्तेदार ते येतील 2 दिवसानं, 1 दिवसानं, हां 8 घंट्यानं. पण जे शेजारी असतात म्हटलं ते सर्वात पहिले आपल्या घरी येतात म्हटलं. 10-5 मिनिटात आपल्या घरी येऊन येतात म्हटलं. हां, आम्ही आमच्यात फूट टाकू नका म्हटलं. शेजारी आहे, हे आहे, ते आहे म्हटलं. हां, आम्ही पुरा परिवार आहे म्हटलं. हां, एकाला हे होते ते मदत करायला आम्ही दुसरे 3 जण उभे राहतो. एका पैशाची 3 जण, 4 बाया आम्ही उभ्या राहतो म्हटलं. माणसाची एकता, बायांची एकता म्हटलं गावात आमची. आम्ही तुमच्यासारखं नाही आहे म्हटलं. हां, आमच्यात एकता आहे, हां अखंडता आहे म्हटलं आमच्यात. आणि शेजारी म्हणून आमचा अपमान न करून रिश्त्याचा. हां, आता आम्ही तुमचा लिहाज केला किती, पण तुम्ही जास्त बोलत आहे. पण मग काहून तुमची नासून काहून जॉब करते? हां, तिला लोकांना मग नासून तुमच्या नातींले, हां नात जवळसोबत जॉब नाही करत का पुण्याले? हां, हां ते बरोबर आहे ना. मग हां स्वतःची ठेवावं झाकून दुसऱ्याची पाहावं कोण? म्हणजे ते त्यांना वाटलं काय माहीत पडते यांना. हां, पण आम्ही काय तुम्हाला असं दिसतो का? हेरे गेरे नत्तू खेरे. हां, आम्हाला पुरी माहिती घेते ती सगळ्या इकडची. हां, काय गलत केलं म्हटलं? शवंताबाईने माहिती काढली तुमची तर काहीच गलत नाही केलं म्हटलं. हां, तुम्ही म्हटलं एवढ्या बोलल्या म्हटलं आमच्या पोरीले म्हटलं तर आम्हाला काही वाटेल नाही का म्हटलं? बापा म्हटलं पोरगी काढ. हां, पोरच्या बाया गावातल्या त्या काढ आणि माहीत सर्वात काढ बाई बापा. हे बस झालं आता, खूप झालं सर्वांचं. सगळे चुप बसा आता. आता मी बोलतो ते ऐका सर्वजण. सर्व आपली लावलेली. आम्हाला विचारा कोणी? हां, मला विचारून राहिलं ते शालिनीचे काय गेलं ते? हां, शालिनी तू रडकून राहिली? हां, काऊन रडवली तू? हां, एक बिलकुल रडायचं नाही तू. मी आव ना. नाही, मला खूप चांगलं नाही वाटत आहे. माझ्यासाठी एवढे भांडणं करत आहे. आजी किती बोलत आहे, किती बोलले आहे आजी. मला कथेही सहन होणार नाही. हां, एवढ्या लोकांचं मन दुखून मी लग्न करायला तर कसं माझं लग्न राहिला? यांनी मला शुभ आशीर्वाद द्यायला पाहिजे की मला असं रडवायला पाहिजे? मला बिलकुल चांगलं नाही वाटत आहे. खूप मला वाईट वाटत आहे. हां, काय केलते आहे माझी? काहीच केलते नाही माझी. मी जे बोलले ते बरोबरच बोलले ना. हां, काय करू मी? शालिनी आधी तू चुप बस, रडू नको. हां, बिलकुल रडू नको तू. हां, आणि कोणासाठी आसू पाळू नको. लोकांना तुझ्या आसूची किंमत असो की नसो. हां, पण मला खूप या आसूची किंमत आहे तुझ्या. मी तुझ्याशी प्रेम केलेलं आहे. तर मी कोणाला विचारून केलं का प्रेम की मी शालिनीसोबत प्रेम करत आहे? हां, तर मी माझ्या मनाने प्रेम केलं ना, तर तुला चांगलं ठेवण्याची, खुशी देण्याची हे माझे निश्चय आहे. हा की तुला मी सदैव खुश ठेवणार. आणि मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की तुला कधी रडू देणार नाही. हां, मी तुला नेहमी खुश ठेवेल. तर हा प्रॉमिस मी बरकरार ठेवणार आहे आता. पण मला कोणाची आवश्यकता नाही आहे. मी आतापर्यंत सर्वांचा मान सन्मान केला, मोठ्यांचा. हां, मी म्हटलं चला लग्न करत आहोत, कोणाचे मन तोडू नका. नाही मी कधीच तुझ्याशी लग्न केलं असतं. मी तुझी जिम्मेदारी उठायला प्रिपेअर आहे पूर्ण तऱ्हेनं. माझा जॉब आहे चांगला, मला कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे. पण मी म्हटलं की मोठ्यांच्या आशीर्वादानेच लग्न करायला पाहिजे. त्यासाठी मी आतापर्यंत चूप होतो. आणि तुला एवढं बोलत आहे मी ते सहन केलं, पण आता मी सहन नाही करणार. आजी तू गुजरातून राहील ना,
पुरा तमाशा केला तो हा झालं का तू मन शांत हा तिच्या आई वडिलांचं मन दुखवलं गावातल्या लोकांचं मन दुखवलं किती बोलत आहे तू हा काल पण घरामध्ये तू किती तमाशे केले मी काही म्हटलं का तुला काही नाही म्हटलं हा माझ्या घरचे म्हणत होते की आजी वावरातून काढून टाकेल आपल्याला काही देणार नाही मला काही परवा नाही आहे त्या वावराची पण आणि त्या प्रॉपर्टीची पण मला त्या गोष्टीची लालसा नाही आहे माझ्या मनामध्ये हा देशील तर दे नाही तर नको देऊ हा मला काही जरूरत नाही प्रॉपर्टीची मी सक्षम आहे की स्वतःच्यावर माझं मी कमवणार आणि मी सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकतो हा तुला वाटत असेल तर नाताच्या खुशीमध्ये खुश राहावं तर तू लग्नाला होकार दे की नको देऊ हा मी लग्न करेल तर शालिनीसोबत लग्न करणार आहोत नाही मी लग्न करणार नाही पण मला लग्न हा असा शब्द मी बोलतच नाही आहे हा की लग्न करणार आहे मला लग्न करायचं आहे मी करेन आणि शालिनीसोबतच करेल हा आताच इतके ह्या 8 दिवसातच मी लग्न करेल शालिनीच्या सोबत हा मला कोणी तुम्हापैकी कोणी माझ्या लग्नात येऊ की नाही येऊ हा पण मी शालिनीसंग लग्न करणार आहे आणि मी माझी गृहस्थी पाहू शकतो एवढं मी समर्थ आहे आणि माझ्या आई वडिलांनी मला एवढं समर्थ केलेलं आहे मला कोणाची आवश्यकता नाही आहे हा पण मला आशीर्वाद तुमचा पाहिजे होता म्हणून मी आतापर्यंत चूप होतो धीरज बेटा हे बरोबर बोलला बेटा तू हा आता हे याला म्हणतात खरं प्रेम हा खऱ्या प्रेमाची विजय झाली ना हा आजीबाई तुम्हाला कदर नाही आहे एवढा सोन्यासारखा नातू आहे एवढी सोन्यासारखी सून भेटत आहे पण तुम्हाला त्या गोष्टीची कदर नाही आहे म्हटलं पोरानं बरोबर म्हटलं काऊन नाही बरोबर बोलला हा हे धन वैभव किती दिवसाचं असते म्हटलं आज आहे उद्या नाही आहे हा पण जीवन संगिनी हा ज्याला आदिशक्ती म्हणतो माणसाचं अर्ध अंग आहे हा त्या ते सदैव सोबत राहणार आहे आपल्या हा या धन ऐश्वर काय राहणार आहे आज आहे उद्या नाही आहे हा त्यांनी बरोबर त्याचा निश्चय बरोबर आहे हा मी पण त्याच्यासोबत आहे आम्ही पुरा परिवार त्याच्यासोबत आहोत हा आपल्याला पण कळते ना की मुलांच्या जी मागणी आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे हा सुनबाईन तेवढंच म्हटलं ना तुमच्या होणाऱ्या नासुनीना किंवा मी जॉब करणार आहे त्याच्यामध्ये काही हरजच नाही आहे आता काकू अजूनही काही वेळ गेली नाही आहे डोळे उघडा तुमचे हा आणि जमान्यासोबत चला तरच तुम्हाला आदर सन्मान मिळेल हा नाही तर मग बघा बरं तुमचा नातू कधी बोलला नाही हा तुम्हाला पण आज बोलला ना हा समजलं ना हो बाप्पा कळलं मला मी चुकली होती हा मला पण समजायला पाहिजे होतं हां पोरी माफ कर शालिनी मला बेटा मी समजली नाही मला आज माझ्या नातवानं बरोबर पाठ शिकवला हा मला समजलं की धन वैभव हा हे सर्व काही नसते हा हे सर्वच नसते माणसाला प्रेम हवा आहे हा प्रेम आणि आपुलकीची भावना असायला पाहिजे हां भीती वगैरे दाखवून असं रिश्ते नाती चालत नसतात हा काहीच्यामध्ये समर्पण पण पाहिजे असते मला समजलेलं आहे हा हे झाली की नाही गोष्ट आता कशा आलं तुम्ही लाईनवर बरोबर असंच तुम्ही राहिलं असतं एवढं झालंच नसतं काकू हा थोडं समजून घेत जा बाप्पा हा आता वय तर झालं तुमचं पण कसं समजदारी पण आहे ना आजच्या पिढीसंग चालण्याचा प्रयत्न करा हो मी मानते की कठीण आहे पण अवघड आहे पण एकदम नामुमकीन नाही आहे की नाही शेवंता बेटा पण तू बरोबर बोलली पण तुमच्या गावामध्ये खूप एकता आहे पण मी मानली तुमच्या एकट्याला आणि इथे येऊनच मला समजलं की एकता काय असते तुमच्या गावाल्यांची खरंच पण एकता आहे मला खूप आवडलं आम्हाला पण खूप चांगलं वाटलं तुम्ही समजूतदारपणा घेतला आणि लवकर समजल्या हा त्यासाठी ड्रामा खूप झाला हा पण नातवाने तुमचे डोळे उघडले पण काकू पण आता कसं आहे आजकाल मुलांना काही समजत नाही मला वाटलं प्रेमविवाह आहे बापा हां प्रेमविवाह आहे पोरगी कशी आहे आणि कशी नाही घरचे लोक कशी आहे कशी नाही पण बेटा कसं असते मी काही मनाची खराब नाही आहे मला असं वाटते बा माझ्यासमोर माझ्या घराचे तुकडे नाही हवा मला असं वाटते बाप्पा म्हणून मी एवढी स्ट्रिक्ट आहे जसं मी काही कोणाची वाईट नाही पाहिजे बाप्पा कोणा खराब म्हणत नसतो पण कसं मला आहे ना माझी फॅमिलीला प्यारी आहे मला वाटते आम्ही मिळून जुळून राहायला पाहिजे असं वाटते कोणती अलती बलती आली बा आमच्या परिवारामध्ये तर आमची एकता नाही तुटायला पाहिजे तुमच्या गावाची कशी एकता आहे तशी आमच्या पुऱ्या परिवारामध्ये एकता आहे हां आता सिटीमध्ये कसं असे तुमच्यासारखे लोक नाही आहे ना हां एकत्र राहणारे हां मिळून जुळून आमचा परिवारच आमचं सगळं असते तर त्यासाठी मी एवढी स्ट्रिक्ट आहे की परिवार तुटला नाही पाहिजे हो काकू बरोबर आहे तुमचं पण कसं आहे माहिती आहे का आजकालचे मुलामुलींसोबत पण आपल्याला मिळून जुळून राहावं लागते ते आता आपला जमाना गेला मागं जे होतं आम्ही ज्यावेळेस राहिलेला तो जमाना नाही राहिला आता सगळं बदललेलं आहे न्यू जनरेशन आहे आता 5Gचा जमाना आहे हा याच्यात आपल्याला मिसळावं लागणार ना तर आपण जुन्या रीती रिवाज पिढी परंपरा घेऊन जर बसलो तर मुलं आपल्या दूर होतील की नाही मुलं दूर हा आता बघा यांनी म्हटलंच ना नीरजनी म्हटलंच ना तो प्रेम करते शालिनी सोबत यांनी जर पळून लग्न केलं आणि तिकडेच राहिले असते तर काय आपले स्वप्न गेले असते ना यांना पण एकुलती एक मुलगी आहे तुम्ही तरी तुम्हाला 4-5 नातू आहे आहेत तर तुम्हाला 4-5 नातू पण तुमच्या सुनीले आणि तुमच्या पोराला एकच पोरगा आहे ना पण यांचं स्वप्न तुटलं असतं ना पोराचं धुमधामीने लग्न करणं यांच्या आईवडिलांचं स्वप्न तुटलं असतं पोरी पळून गेली असती तर त्यासाठी मध्यस्थी करायला लागते येऊन एकटा म्हणजे त्यांची बोला लागते किंवा कसं आहे काय आहे रिश्ता कोणता आहे असं ह्या गोष्टी विचार करण्याच्या असतात असं भडकून भांडणं करून रिश्ते चालत नसतात म्हणून म्हटलं की थोडं शांततेत घ्या मी जर तुम्हाला बोलले असेल बाप्पा काही तुम्ही मोठे आहे आम्ही लहान आहोत माफ करून द्यायचा बाप्पा आम्हाला जाऊ दे शांताबाई दबर केलं माय डोळे उघडले माझ्या नातानं माय डोळे उघडले आता मस्त बाई बँड वाजायला होतं मस्त नसतं मी बी मस्त लग्न करू धुमधामीनं धीरज खुश आहे ना आता तू आणि बाई शालिनी तूही खुश आहे ना मला काही प्रॉब्लेम नाही बाई तुझ्या तुला वाटलं तर परीक्षा दे जॉब कर बँकेत जॉब कर बाई दुसऱ्या ठिकाणी नको करू मस्त परीक्षा दे अभ्यास कर आता मी तुला सपोर्ट करतो
थँक्यू आजी, मला सपोर्ट केल्याबद्दल. मी पण खुश झाली आता खूप. माय काय धीरे सोडणं शालिनीचा हात आमच्यासमोर काही शरम येत का तुले? नाही आजी, असंच पकडला मी. ती रडू राहिली ना, तिला चुप केलं, चुप झाली की नाही. मी हात पकडला तर आता कसं शालिनी आज दिसत एवढी सुंदर राहिली, हात पकडून घेतला मी. चप दिन एक ठेवून नाही तुले बरं इकडं. आमच्यासमोर मोठ्या माणसासमोर असं बोलतं का रे? बाई सुशीला, मनोहर भाऊ, मग काढा तारीख काढून घ्या लग्नाची. कधीच काढायचं आहे लग्न आणि काढून टाका बाप्पा. पसंत आहे मला पोरगी. आता माझ्या मनामध्ये काही मतभेद नाही आहे. झालं बाप्पा, माझ्या सासूला आवडली पोरगी आणि पार पडलं बाई, चांगलं झालं. आता लग्न काढून घ्या आणि बस तुमचं मी लग्न करू. मग हो बाप्पा, मलाही खूप खुशी झाली. आता देवात समोर साखर ठेवते बाप्पा मी, आणि सगळ्यांचं गोड तोंड करायला लड्डू आणते. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? चांगले असाल ना? आम्ही मस्त आहोत. तुम्ही पाहतच आमचे व्हिडिओ. मस्त आहो आम्ही बी. तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा. असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. झालं बाप्पा आमच्या शालिनीचं आता पक्क झालं लग्न. सर्व लोक आता पाहून गेले बाप्पा. आम्हाला टेन्शन आलं बाप्पा. तिची अजून सासू आली ती गुजरातहून, तिला पाहायले. चांगली मतभेद चालू होती बाप्पा, पण सगळं आता आखरीले सगळं सॉल्व्ह झालं. अन भला तर सब भला. मग आता असे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून द्या, आणि आमच्या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा. आम्हाला सबस्क्राईबची आवश्यकता आहे. आमच्यासाठी एक सबस्क्रायबर म्हणजे खूप मौल्यवान आहे. पहा बाप्पा, आमच्या इकडं शेवंताबाई तुम्हाला विनंती करते, करून टाका आमचं चॅनल सबस्क्राईब. लाल घंटीचं बटन दाबून द्या बाप्पा. तुम्हाला तसं आमचे व्हिडिओ टाकल्याबरोबर नोटिफिकेशन येणार. थँक्यू, धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहण्याबद्दल. चला मग भेटू उद्या.